तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रण विभाग आकृती मंडळाला मंजूर दिलेली आहे. टोटल मंजूरचे पद आहेत 3054 आहे आणि 1326 जे अस्थायी पद आहेत त्यांना मंजुरी दिलेली आहे. आजची 29 ऑगस्ट 2025 आजची अपडेट आहे. सविस्तर अपडेट पाहूया. तर तुम्ही चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राइब करून नक्की चॅनल सबस्क्राइब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, त्यासोबत आपल्या टेलिग्रामच्या ग्रुप सुद्धा जॉईन करा. सगळ्या स्पर्धा परीक्षातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाचे क्वेश्चन पीडीएफ सगळे आपल्या तुम्हाला टेलिग्रामला मिळतात. ठीक आहे. बघा, नोंदणी आणि मुद्रण विभागातील 1362 हे अस्थायी पद आहेत. या पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात हे प्रसिद्धी पत्रक आहे. 1/9/2025 ते 28/9/2026 पर्यंत आणि आजच प्रसिद्धी पत्रक आहे. 29 ऑगस्ट 2025 टोटल 3000 पद आहेत. नोंदणी आणि मुद्रण विभागातील 1362 हे पद आहे. हे अस्थायी पद आहे. या पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात आहे. स्थायी पद आणि अस्थायी पद आहे आणि एकूण मंजूर पद आहे. तर बघूया या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय दिलेलं आहे. तर बघा, प्रस्तावना काय आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रा विभाग पुणे या कार्यालयाचा आकृतीबंध दिलेला आहे. येथील शासन निर्णयाचा मंजूर करण्यात आला आहे. तसंच संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय तो सुद्धा मंजूर आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभागातील एकूण 1362 हे अस्थायी पद आहेत. त्यांना दिनांक 1/3/2025 पासून बघा, नोंदणी आणि मुद्रांक विभागातील एकूण अस्थायी पद आहे. एकूण म्हणजे सगळे नाही, एकूण फक्त अस्थायी पद आहेत. या पदांना दिनांक 1/3/2025 ठीक आहे, म्हणजे 1 मार्च 2025 ते 31/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. सदर मुदतवाढ दिनांक 31/8/2025 रोजी संपुष्टात आली आहे. आता नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्यांच्या संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 6/8/2025 च्या पत्रान्वये मुदतवाढीचा प्रस्ताव हा शासनाला पाठविला आहे. सदर प्रस्तावात मुदतवाढ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. हा शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर शासन निर्णय विभागातील सोबतच्या विवरणपत्र जे काही वरती आहे त्याच्यानुसार 1/9/2025 ते 28/2 म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 या 6 महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर मंजुरी ही 1362 जे काही अस्थायी पद आहेत या पदांसाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली. किती अस्थायी पद आहेत 1362. या पदांना सदर पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या मानांकनानुसारच कामे होती आणि अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे. सदर अस्थायी पदे 6 वर्षांच्या कालावधीसाठी रिक्त नसावी आणि हा वेळ दिलेला 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत या अस्थायी पदांना काय दिलेले मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला दिले प्रस्तुत पदावर होणारा खर्च मागणी जे काय दिलेला आहे, कार्यालयाचं नाव दिलेलं आहे आणि त्याचा प्रधान लेखानिरीक्षक दिलेला आहे. त्यापेक्षा इथे खाली दुरुस्त घेऊ आपण. बघा ना, इथं विवरणपत्र दिले 1 मध्ये इथं तुमचे पद किती मंजूर आहेत ते दिलेलं आहे आणि मंजूर पदापैकी स्थायी पदे किती आहेत आणि अस्थायी पदे किती आहेत, आकृती पदे किती आहेत आणि परमानंट पदे किती असं त्यांनी डिटेल मध्ये दिलेलं आहे. इकडे जर पाहिलं असेल तर इकडे पद नाव जी काही पोस्ट आहे त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक मंजूर पद टोटल 1 आहे आणि ते स्थायी पद आहे, अस्थायी पद इथे नाही. अपर मुद्रांक नियंत्रक 1 मंजूर पद आहे आणि अस्थायी पद आहे. मुद्रांक अधीक्षक एकच पद आहे, ठीक आहे, अस्थायी पद नाही. तर नोंदणी महानिरीक्षक हे सगळे पद आहेत. या पदाचे पद नाम तुम्हाला या साईडला दिलेले आहे. इकडे एकूण जे काही मंजूर आहेत पद ते दिलेले आहेत. 2 प्रकारे केले मंजूर. या मंजूर पदाचे 2 प्रकारे आहेत, एक स्थायी रकाना आहे आणि एक अस्थायी पद. आणि ही मुदतवाढ इकडचा जो रकाना आहे हा अस्थायी रकाना आहे. इथे तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत. हे सगळे पद आहेत. पदानुसार तुमचे जे काय जागा सुद्धा इकडे दिलेली आहे. दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक 394 टोटल मंजूर आहे. स्थायी 67 आहे, अस्थायी 327 मोठी जागा आहे 327. वरिष्ठ लिपिक दिलेला आहे. 40 निबंधक दिले, डाटा एंट्री ऑपरेटर दिले आणि परिवेशी दिले 193 अस्थायी पद आहे. कनिष्ठ लिपिक मुद्रांक विक्रेता 270 अस्थायी पद आहे. म्हणजे एवढ्या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक 327 अस्थायी पद आहे. वरिष्ठ लिपिक छायाचित्र निबंधक
डेटा एंट्री ऑपरेटर पर्यवेक्षण टोटल मंजूर 396 विद्यापीठ असतात 193 स्थानिक 203 आहे त्याच्यानंतर कनिष्ठ फी आणि मुद्रांक विक्रेता टोटल 924 मंजूर पदापैकी 654 हे स्थायी आहेत आणि अस्थायी 270 पद आहेत आणि या सगळ्यांना 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली त्याच्यानंतर शिपाई पद आहे 205 पदांना अस्थायी आणि स्थायी 480 टोटल 685 सगळे 85 विविध पद दिलेले आहेत टोटल 85 पद आहेत आणि एकूण मंजूर तुमच्या 3094 झाले एकूण मंजूर किती आहे 3094 त्या स्थायी 1732 आहेत आणि अस्थायी 1362 आणि या अस्थायी पदासंदर्भामध्ये हे आमचं प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे त्यांना मुदत वाढ दिली 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत ठीक आहे आता याची वेटिंग जे काय असणार आहे नोंदणी मुद्रांसाठी काय तर ते नवीन वेळापत्रक त्यामुळे सेपरेट जाहीर करते मग लागून जाईल संपूर्ण आणि आपण टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे जॉइन करा तर या प्रकारचे सगळे अपडेट तुम्हाला मिळतात त्यासोबत फर्दर सगळे क्वेश्चन असतील वेगवेगळ्या पीडीएफ असतील क्वेश्चन मिळतील सगळे आणि आपण डाउनलोड नसेल केलं तर ते सुद्धा डाउनलोड करून घ्या तिथं सुद्धा सगळे तुम्हाला महत्त्वाचे पीडीएफ वाचन झाल्या टीसीएस सायबरचे सगळे पेपर मिळतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचं ऍपची सुद्धा लिंक दिलेली आहे ठीक आहे